शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780. आंबेडकरांचे पुत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू सुजातदादा आंबेडकर, आमचे मित्र अविनाशजी भोसीकर असतील, जिल्हाध्यक्ष मनोहरजी वावळे आणि या जिल्हा परिषदेचे उमेदवार सविताताई दत्ता राऊत आणि पंचायत समितीच्या उमेदवार वशिष्ठ बाबूराव मोरे आणि दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार महानंदाताई बाबूराव हरबडे आणि या भागातून आलेले सर्वच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा बहुजन समाजातील आता बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी बहुजनांना सत्तेमध्ये जाण्यासाठी कुणीही वाटा देत नव्हतं. परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हापासून वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला तेव्हापासून माळी, धनगर, सुतार, सोनार, लोहार, कुंभार, बौद्ध, मातंग, 18 जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार त्या लोकांना सत्तेत जाण्यासाठी उमेदवारी देण्याचं काम पक्ष करत असतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक ओबीसी आणि बहुजनांना उमेदवारी देण्याचं काम करताय. परंतु गाववाड्यातील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार हे लोक आजपर्यंत प्रस्थापितांच्या कुठतरी भूलतापांना बळी पडून त्यांच्या पक्षांना मतदान करत आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष करत आले. परंतु बांधवांनो, गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण अनुभवलंय. खरं तर विशेषतः ओबीसी बांधवांना मला कळकळीनं सांगायचंय, गेल्या 3 वर्षापासून ज्या लोकांना तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हटले आणि आमचा ओबीसी डीएनए म्हटल्याच्या नंतर तुम्ही त्यांना भरभरून मतं दिल्याच्या नंतर तुम्ही त्यांनी तुमचं आरक्षण संपवण्याचा घाट घालण्याचं काम सुरू केलंय. तुम्हाला जर फक्त ओबीसी आमच्या डीएनए म्हणत असल्यास तुम्ही मतदान करत असाल तर गेल्या 2-3 वर्षामध्ये तुमचं आरक्षण जात असताना ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर आले का? एकही पक्ष, प्रस्थापित पक्ष रस्त्यावर आला नाही. त्यावेळी या राज्यामध्ये त्या देशाचं कणखर नेतृत्व फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून ओबीसीची आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढली. वेळोवेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात प्राध्यापक लक्ष्मण हाके असेल, मी असेल, आमचे मोर्चे मेळावे होतात. त्यामध्ये आदरणीय बाळासाहेबांची तीच भूमिका आहे. आणि विशेष तुम्हाला सांगायचंय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा कुठल्याही समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे असं बाळासाहेब म्हणतात. परंतु ओबीसीच्या ताटात त्यांना बसवलं नाही पाहिजे. त्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे. गरीब मराठ्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही सुद्धा म्हणतो. परंतु ओबीसीचं राजकीय अस्तित्व जर संपत असेल तर ओबीसीला कुणाकडे बघायचंय? आणि आज परिस्थिती बांधवांना अशी झाली, पुणे महानगरपालिकेमध्ये 26 ठिकाणी ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाचे बोगस कुंडी प्रमाणपत्र काढून ओबीसीच्या जागा बळकावण्याचं काम, तिथं 26 नगरसेवक निवडून येण्याचं काम झालंय. आणि त्याच्यात जास्तीत जास्त कोणाचे आहेत तर ओबीसी आमचा डीएनए मानणाऱ्यांचे नगरसेवक निवडून आले. आणि ते नगरसेवक गरीब घरातले नाहीत. त्यांची संपत्ती 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी, 25 कोटी ही रेकॉर्डली आहे. म्हणजे आमदारापेक्षा जास्त संपत्ती आहे. मग हे सरकार ओबीसीचं नाही, ते धनदांडग्यांचं सरकार आहे. हे प्रस्थापित पक्ष हे तिकीट फक्त धनदांडग्यांना देतात. फक्त आपल्यासाठी वाली कोण असं तर श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे माझी माळी, धनगर, वंजारी, बंजारा, सुतार, सोनार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, मुस्लिम, नाभिक, बौद्ध असेल, मातंग असेल, याला येणाऱ्या काळात जर संविधान वाचवायचं असेल, तुमचे अस्तित्व टिकवायचे असतील तर वंचित बहुजन आघाडीचे जिथे जिथे उमेदवार असतील, आता ह्या आपण मंगळूरमध्ये सभा घेतो ह्या जिल्हा परिषद सर्कलचं, तर मला तर वाटतंय आज तुमच्या उपस्थितीनुसार नक्की आपले उमेदवार विजयी होणार आहेत. आणि आता सुजातदादा सारखा नऊ तरुण वंचित बहुजन आघाडीची थोडा खांद्यावर घेऊन अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आपले झालेले पाहायला मिळतील. आणि आता तुम्हाला सांगायचे, मागे झालेल्या निवडणुका
नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 106 नगरसेवक राज्यामध्ये निवडून आले. त्यांचे मी म्हणतो उद्धव ठाकरेचे सुद्धा आपले इतके आले नाही आणि शरद पवारांचे सुद्धा आपले इतके आले नाही. म्हणजे आपल्याला ओबीसीला आता कळायला लागले आणि असंच ओबीसीला ठरवलं त्यांच्यासोबत दलित मुस्लिम आदिवासींनी जर ठरवलं तर येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार बाळासाहेब आंबेडकरांच्या पताका आपल्या खांद्यावर घेऊन आपल्याला लढवावं लागेल आणि ओबीसीचं आरक्षण जर वाचवायचं असेल, ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल, ओबीसीना सत्तेत जायचं असेल तर तुम्हाला बाळासाहेबांच्या पाठीशी राहावं लागेल. मी काय बाळासाहेबांच्या पक्षाचा सदस्य सुद्धा नाही, परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये मी जे अनुभवलंय ओबीसीच्या बाजूने एकमेव वाद कोणी बोलत असेल तर डॉक्टर बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना विक्रेरित होऊन श्रद्धेय बाळासाहेबांचा पक्ष कसा वाढेल, श्रद्धेय बाळासाहेबांचे पक्षाचे लोक सत्तेत कसे जातील यासाठी मी फुलाची पाकळी हे कुठेतरी बाळासाहेबांच्या सोबत बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही लढत आहोत आणि लढत राहू. त्यासाठी आपल्या भागातले उमेदवार मंगरुळ जिल्हा परिषद गटाचे सौ सविता दत्ता राऊत आणि पंचायत समिती गणाचे वशिष्ठ मोरे आणि महानंदाताई बाबुराव हरबडे यांना प्रचंड मताने विजयी करायचंय. कारण की हे बहुजनाचे आहेत, ओबीसीचे आहेत, गोरगरिबाचे आहेत. नाहीतर या भागामध्ये अनेक प्रस्थापितांचे पैशाचे धनदानग्यांचे लोक तुम्हाला मत मागायला येतील, पैशाचा पाऊस पाडतील. त्यांनी पैशाचा पाऊस जरी पाडला तर ते पैसे तुमचे आमचे आहेत. त्यांनी दादागिरी करून त्यांनी भ्रष्टाचार करून कमावलेले आहेत. त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेबांना मानणार आहे. बाबासाहेबांनी अदानी अंबानीला 1 मताचा अधिकार दिलाय, तुम्हाला सुद्धा तोच अधिकार दिलाय. त्यामुळे त्यांनी काही कशाचा आम्ही दाखवलं तर त्याला भूलतापाला बळी न पडता आपण ह्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नक्कीच ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं बाळासाहेबांच्या पाठीशी राहावं अशी कळकळीने आपला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद बाबा. यानंतर मी आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना अशी विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा सुजातदादा पागे बोलो, सुजातदादा पागे बोलो. धन्यवाद. थँक्यू.